खऱ्या अर्थानं जर नारी वंदन हा विषय संवेदनशीलताने जिव्हाळ्याचा राहिला असता भाजपचा, तर 2023 साली हे बिल जेव्हा पास झालं त्यावेळेस काँग्रेसनी आग्रह धरला होता की 2024 पासूनच हे आरक्षण लागू करावं. तेव्हा लागू का नाही केलं? आज 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असताना बंगालच्या निवडणुकीच्या पूर्वी अधिवेशन घेऊन नारी वंदनच्या आड डिलिमिटेशनचं बिल पास करण्याचा हा कावा आहे, हा डाव आहे, स्पष्टपणे दिसतं. तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की नारी वंदन आम्ही लागू करू जनगणना झाल्यानंतर. आता एकदम नारी वंदनसाठी डिलिमिटेशन. डिलिमिटेशन हा मूळ मुद्दा आहे आणि ह्या डिलिमिटेशनचा ऍक्ट सुद्धा 2002चा काय सांगतो की डिलिमिटेशन कमिशन असावं आणि त्याच्यावर रिटायर्ड सुप्रीम कोर्टचे जज असावे. आता यांनी इलेक्शन कमिशनला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे, जो भाजपचा पिट्टू आहे, जो भाजपसाठी काम करतो. म्हणजे स्पष्टपणे दिसत आहे की या देशामधले इतर मागासवर्गीय, दलित असतील, आदिवासी असतील, या सर्वांचं आरक्षण खायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की दक्षिणेतलं राज्य जे आहे त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या पण गंभीर आहेत की लोकसंख्या हा एकच जर निकष ठेवला तर त्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल. हा रोष परवडणारा आहे का? आणि हे सगळं करत असताना 29 एप्रिल नंतरही अधिवेशन करता आलं असतं. म्हणजे सगळ्या निवडणुकीसाठी सर्वदलीय बैठक बोलवली का? तर ती पण नाही बोलवली. त्यामुळं असं आहे, मुंह में राम और बगल में नथुराम ही जी भाजपची नीती आहे ना, ह्या देशाचं लोकतंत्र अडचणीमध्ये आणत आहे.